नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, सखीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत झटपट बनणारी आणि खूप दिवस टिकणारी सोलापूरची चटणी। चला तर मग वेळ न घालवता करूया सुरुवात। इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। पुढे आपल्याला लागणार आहे 1 चमचा जिरं, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत। त्याचसोबत मी घेतली आहे 2 चमचा मिरची पावडर। तिखटचं प्रमाण कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। सोलापूरची चटणी कमी तिखट असते, त्यामुळे मी इथे 2च चमचा मिरची पावडर घेतलेली आहे। त्याचसोबत घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ। बस इतक्याच मोजक्या साहित्यामध्ये आपली चटणी तयार होते। इथे मी शेंगदाणे भाजण्यासाठी एक तवा गरम करायला ठेवला होता। शेंगदाणे मध्यम आचेवर भाजून घ्यायचे आहेत। इथे बघू शकता तुम्ही शेंगदाणे भाजून झालेले आहेत। आता आपल्याला सर्व शेंगदाण्याची सालं काढून घ्यायची आहेत आणि मोकळे करून घ्यायचे आहेत। इथे आता मी तवा पुन्हा गरम करायला ठेवला आहे। तवा गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडं तेल टाकून घ्यायचं आहे। तेल तापल्यानंतर यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे। जिरं चांगलं तडतडू द्यायचं आहे आणि जिरं चांगलं तडतडलं की यामध्ये लगेचच लसूण घालायचे। हलवून घेऊयात। खूपच छान चटणी होते, अगदी लहान मुलं सुद्धा आवडीने खातात। आता लसूण आणि जिरं चांगलं भाजलं की यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही बघू शकता शेंगदाण्याच्या सर्व साली मी काढून घेतलेत आणि या प्रकारे सुटे करून घेतलेले आहेत। हलवून घेऊयात। शेंगदाणे हे आपण आधीच भाजून घेतल्यामुळे आता जास्त वेळ भाजण्याची गरज पडत नाही। 2 ते 3 मिनिटं आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। गॅस फास्ट करायचा नाही, मध्यम आचेवरच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत। आता आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत। यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। सोबतच मिरची पावडर सुद्धा टाकून घ्यायची आहे। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। एखादा मिनिट हलवून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे। आता हे तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा वाटू शकता किंवा मिक्सरला सुद्धा लावू शकता। आपण मिक्सरला लावून घेणार आहोत। आता हे सर्व मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। 2 लॉटमध्ये फिरवून घ्यायचं आहे। पल्स मोडवर फक्त 2 वेळा फिरवायचं आहे, जास्त बारीक करायचं नाही। इथे मी 2 वेळा फिरवून घेतलंय। परफेक्ट चटणी तयार झाली आहे। इथे तुम्ही बघू शकता या प्रकारे दाणे राहिले पाहिजेत। सोलापूरची चटणी अशीच दाणेदार असते। अगदी 15 दिवस सुद्धा ही चटणी तुम्ही ठेवू शकता। छान अशी चटणी तयार झाली आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूया अशाच छानशा रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।